मागील भागात ती त्यांच्या रूममध्ये आली तर तिला समोर बेडवर बसून काम करणारा सिद्धार्थ दिसला. त्याला पण दरवाजाचा आवाज आला तर त्याने समोर पाहिले तर काव्या दरवाजात उभी होती. त्या दोघांची नजरानजर झाली तशी काव्याने गोंधळून तिची नजर खाली घेतली आणि पाठमोरी होऊन तिने दरवाजा बंद केला. सिद्धार्थकडे न पाहता तिने नाईट ड्रेस घेतला आणि वॉशरूममध्ये निघून गेली. चेंज करून ती बाहेर आली तरी सिद्धार्थ त्याचे काम करत होता. तिने नाही मध्ये मान हलवली आणि तिचे बुक घेऊन ती बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बसली. गॅलरीमध्ये आली होती खरं, पण तिचे लक्ष तर आतमध्ये असलेल्या सिद्धार्थकडे अडकले होते. कारण ते दोघं सकाळी कॉलेजमध्ये गेले होते तेव्हाच त्यांचे बोलणे झाले होते. त्यानंतर ते दोघं एका शब्दाने पण एकमेकांशी बोलले नव्हते. ती उठून गॅलरीच्या दरवाजाजवळ आली आणि तिथून ती आत डोकावून सिद्धार्थकडे पाहू लागली. तो लॅपटॉपमध्ये पाहत त्याचे काम करत होता. तिला वाटत होते त्याचे तिच्याकडे लक्षच नाहीये, पण तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे लक्ष होते. असे लपून बघण्यापेक्षा इथे माझ्या शेजारी येऊन बघ, त्याचा करारी आवाज आला. त्याचा आवाज ऐकून राधा चांगलीच घाबरली. ती पुन्हा गॅलरीमध्ये जायला वळणार की त्याचा पुन्हा आवाज आला. बराच उशीर झाला आहे, आत येऊन झोप. तू आत आली नाही तर मी तुला उचलून आत घेऊन येईल. त्याने तिला जवळजवळ धमकीच दिली. तिला माहिती होते तिचा नवरा किती हट्टी आहे. ती आत नाही गेली तर तो तिला उचलून आत घेऊन जाईल. म्हणून तीच आत जाऊन बेडवर आडवी होते, पण त्याच्याकडे पाठ करून झोपते. तिला तसे बघून तो किंचित गालात हसतो. त्याचे लॅपटॉप बंद करून तो लाईट बंद करून आडवा होतो. ती अजून पण पाठमोरी झोपलेली आहे हे बघून तो तिला मागूनच मिठी मारतो. त्याने अशी मिठी मारल्यामुळे काव्या डोळे बंद करून घेते. मनाशी ठरवते आज काहीही झाले तरी मी यांच्याशी बोलणार नाही. असा विचार करत ती होतीच की तिच्या मानेवर त्याने फुंकर घातली आणि हळूच त्याचे ओठ पण टेकवले. त्याच्या ओठाचा स्पर्श होताच तिचे हृदय तर जोराने पडायला लागले. आता पुढे तो तिच्या मानेजवळ ओठ फिरवत होता आणि काव्या शहारत होती. खरं तर तिला त्याला नकार द्यायचा होता, पण तिच्या खडूस रागीट नवऱ्याचा स्वभाव तिला माहिती होता. नकार देऊन पण त्याला जे करायचे असते तो सिद्धार्थ करतोच हे पण तिला माहिती होते. तो तिच्या दंडाला पकडून तिला त्याच्याकडे वळवतो. काव्याचे डोळे बंद असतात. ती फक्त पडून असते, काहीही बोलत नाही. सिद्धार्थ मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. सिद्धार्थने तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला सुरुवात केली. सिद्धार्थ तिला किस करत होता, पण काव्या त्याला अजिबात साथ देत नव्हती. सिद्धार्थ मात्र त्याला जे हवं ते करणार होता. सिद्धार्थ मात्र तिच्या चेहऱ्यावरून त्याचे ओठ फिरवत आता खाली मानेजवळ आला आणि तिथे ओठ फिरवायला लागला. त्याच्या स्पर्शाने काव्याला त्रास होत होता. कारण त्याचे प्रेमाने फिरणारे दात जणू तिच्या मानेत रोवायला सुरुवात झाली होती आणि त्याचा त्रास काव्याला होत होता. पण आज तिला सहनच होत नसल्यामुळे ती सिद्धार्थला थांबवण्याचा प्रयत्न ती करत होती. पण सिद्धार्थ जागचा हालायला तयार नव्हता. काव्या त्याला तर थांबवू शकत नव्हती. त्यामुळे तिचा चेहरा मात्र इकडे तिकडे ती फिरवत होती. तिच्या तशा करण्याने सिद्धार्थला तिचा राग येत होता. तिने कसेबसे त्याच्या हातातून तिचे हात सोडवले आणि सिद्धार्थच्या ओठांवर हात ठेवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न ती करू लागली. तिच्या तशा करण्यामुळे सिद्धार्थला मात्र चांगलाच राग आला. तो रागाने तिच्या अंगावरून उठून बाजूला बसला. काव्या पण उठून बसली. तिचे डोळे काठोकाठ भरून आले होते. तिला पण राग आला होता. ती रागाने सिद्धार्थकडे पाहत होती. तो आवाज चढवून, काय झाले, अशी का वागत आहेस? काव्या तिचे गालावरचे अश्रू पुसत, प्लीज मला त्रास देऊ नका, मला हात लावू नका. काव्या त्याला आज पहिल्यांदा नकार देत होती. ते पण सिद्धार्थला नको होते. तो तिला ओढून त्याच्या मांडीवर घेतो. ती आता पण त्याच्या मांडीवरून उठण्यासाठी धडपडत करत असते. पण सिद्धार्थची पकड पॅक असल्यामुळे तिला आता हलता पण येत नव्हते. काव्या प्रयत्न करून करून थकून जाते आणि शांत बसते.
ती शांत बसताच सिद्धार्थ तिच्या मानेत चेहरा घालून तिच्या शरीराचा सुगंध अनुभवत असतो आणि काव्याला आज त्याचा स्पर्श पण नकोसा वाटत होता. काव्या, काय झाले? आज अशी का वागत आहेस? त्याचे ओठ फिरवत तो काव्याला विचारतो. तो तिला विचारत होता, पण ती काहीही बोलत नव्हती. ती बोलत नाहीये हे बघून सिद्धार्थ तिच्या चेहऱ्यावरून जोराने ओठ फिरवायला सुरुवात करतो. त्याने काव्याला त्रास होत असतो. रोज हवा-हवासा असणारा त्याचा स्पर्श तिला आज नकोसा होता. ती पूर्ण शक्ती लावून सिद्धार्थला पुश करत होती. तिचे हे पुश करणे सिद्धार्थला अजिबात आवडत नव्हते. शेवटी वैतागून सिद्धार्थ तिला बाजूला करतो आणि तिच्याकडे खूप रागाने तो पाहत असतो. काव्या, काय झाले आहे? असे का वागत आहे? तो स्वतःचा राग शांत करत तिला विचारतो. आज काव्या शांत बसणार नव्हती. ती एक दीर्घ श्वास घेऊन बोलते, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला जवळ घेतात. जे करायचे ते करतात. कधी त्या गोष्टीला मी नकार दिला नाही. पण कधी कधी मला वाटते की या सगळ्या गोष्टींना नकार द्यावा. म्हणून आज मी तुम्हाला हे सगळं करण्यापासून थांबवत होते. पण तुम्ही आहे की. आणि ती बोलायची थांबते. तू काय बोलते तुझे तुला तरी कळतंय का? मी तुझा नवरा आहे. कधीही तुझ्याजवळ येऊ शकतो. पण तुमचे जवळ येणे मला त्रास देत असेल तर? ती अशी बोलताच तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तिला घट्ट मिठी मारत, माझ्याजवळ घेण्याने तुला त्रास होतो तर? त्याची मिठी घट्ट करत तो बोलत असतो. काव्या मात्र त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या चेस्टला हातांना ती मारत असते. पण तिचे नाजूक हात जरा म्हणून सिद्धार्थला लागत नव्हते. सोडा मला, सोडा. नाही तुमच्याजवळ यायचे. ती रडत रडत बोलत असते. पण का जवळ यायचे नाहीये तुला? तो तिचा चेहरा ओंजळीत घेतो आणि तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. पण त्याने काव्याला काहीही फरक पडत नाही. तो तिच्या दोन्ही डोळ्यांवर, दोन्ही गालावर ओठ टेकवतो. पण तिचा राग कमी होत नाही. मगाशी तिच्या ओठांवर त्याचे खूप रफली किस केला होता. आता तो हळूहळू तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. हळूहळू तिला ती किस करायला लागतो. तो तिला किस करत होता पण ती आहे की त्याला अजिबात साथ देत नव्हती. सिद्धार्थ किस करून बाजूला होतो. तिच्या डोळ्यात पाहतो तर ती खूपच रागात त्याला पाहत होती. ती त्याच्या मांडीवरून उठणार की सिद्धार्थ तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढतो. सोडा मला. त्याचा हात सोडवत ती बोलते. तिच्या वागण्याचा त्याला राग येत होता. तो पण रागात बोलतो, माझा हात सोडून कुणाचा हात पकडायचा आहे तुला? आपण काय बोलतोय याकडे लक्ष असू द्या. सिद्धार्थ जहांगीर. आज पहिल्यांदा ती त्याला न घाबरता बोलत होती. काव्या, काय बोलतेय आणि कुणाशी बोलतेय याचे भान असू दे. खूप राग आला होता त्याला तिच्या बोलण्याचा. मला चांगलेच भान असते. तुम्हाला भान असते का गोष्टींचे? काव्या, काय बोलते तू? आता मी बोललेलं तुम्हाला कळणार नाही आणि आठवणार पण नाही. माझ्यासोबत कधी प्रेमाने बोलत नाही. आणि त्या दिवशी तुम्ही मला ऑफिसला घेऊन गेला होता. त्या दिवशी त्या मुलीला घ्यायला खाली काय गेला होता? तिच्यासोबत प्रेमाने काय बोलत होता? तिला मिठी काय मारत होता? काव्याने त्या दिवशी ऑफिसमध्ये जे जे पाहिले होते ते सगळं ती बोलत होती. पण सिद्धार्थला कळत नव्हते काव्या असं का बोलते म्हणून. काव्या, समजून घ्यायचा प्रयत्न कर. मी तुझ्याशिवाय कधीच कुणाच्या जवळ गेलो नाही की कुणाला माझ्याजवळ येऊ दिले नाही. काव्या हसत, किती खोटे बोलणार आहात सिद्धार्थ जहांगीर. खोटं? आणि मी? हो हो खोटं. ऑफिसमध्ये गेलात की तुम्हाला किती आणि काय मुली भेटायला येत असतील. ऑफिसमध्ये बाहेरच्या मुली तुमच्या गरजा पूर्ण करत असतील आणि घरी तर मी आहेच तुमच्या गरजा पूर्ण करायला. माझ्यासमोरच तुम्ही एका मुलीला मिठीत घेऊ शकतात तर माझ्यानंतर काय काय करू शकतात. आज काव्या जणू त्याला न घाबरता तिचे मन मोकळे करत होती. सिद्धार्थ शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता. हळूहळू त्याच्या लक्षात येते की काव्या कुणाबद्दल बोलत आहे. ज्या दिवशी मी काव्याला घेऊन ऑफिसमध्ये गेलो होतो त्या दिवशी सोनल पण तिथे आली होती. मी तिलाच घ्यायला खाली गेलो होतो आणि जेव्हा सोनलने मला मिठी मारली
तेव्हा काव्या निघून गेली होती. पण आता काव्याला कोण सांगणार ना की सिद्धार्थने तिला मिठी मारली होती ती आपल्या साहिलची होणारी बायको आहे म्हणून. सोनल ही सिद्धार्थच्या चुलत काकांची मुलगी आहे. तशी सिद्धार्थपेक्षा लहान आहे. तिला सिद्धार्थला ती दादा म्हणायची. पण कधी सिद्धार्थ एकटा असला की ती लाडाने त्याच्या नावानेच त्याला बोलवायची. आता सगळं काही सिद्धार्थच्या लक्षात येते की सोनलबद्दल काव्याने किती गैरसमज करून घेतला आहे म्हणून. आणि सोनल तर सिद्धार्थला रोशनीसारखी होती, अगदी लहान बहिणीसारखी. तो रागाने तिच्याकडे पाहत असतो. असे रागाने माझ्याकडे का पाहताय? ती पण रागातच बोलते. आज त्याला काव्याचा खूपच राग आला होता. पण तिचा गैरसमज त्याला दूर करायचा होता. आणि काव्य आहे की आज मागे हटायला तयार नव्हती. मनात येईल ते ती सिद्धार्थला बोलत होती. तुम्हाला माझ्यापेक्षा ती ऑफिसवाली जास्त आवडत असेल तर घरी घेऊन या तिला. काव्या, त्याचा जोरदार आवाज येतो. त्याला आता खूप राग येत होता. तो रागातच तिच्या दंडांना पकडून तिला भिंतीला टेकवतो. तिच्या डोळ्यात आरपार पाहत असतो. तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र मी घातले आहे ते माझ्या नावाचे आहे. तुझ्या भांगेत भरलेले सिंदूर माझ्या नावाचे आहे. हातातील बांगड्या, पायातील जोडवे माझ्या नावाचे आहे. आणि तू पण माझीच आहे. काव्या सिद्धार्थच्या हांगीत एवढं बोलून तो तिच्या मानेजवळ त्याचा चेहरा घुसळतो. त्याच्या मगाशी त्याचा स्पर्श काहीतरी वेगळा जाणवत होता. पण आता त्याच्या स्पर्शात काव्या पण हरवत चालली होती. आता सिद्धार्थला समजले होते. ऑफिसमध्ये मी सोनलसोबत प्रेमाने बोलत होतो. तिला उचलून गोलगोल फिरवले. त्याने काव्याला त्रास होतोय. म्हणजे काव्याला मी दुसऱ्या मुलींच्या जवळ गेलेला आवडत नाही. त्याला आता मनातच खूप हसू येत होते. त्यामुळे आज एवढी रागावली आहे माझी छोटी बायको. खरंच माझी छोटी बायको छोटीच राहणार. कधी मोठी होईल काय माहिती. सिद्धार्थ आता तिला खूप प्रेमाने किस करत होता. त्यात काव्या पण जणू विरघळत चालली होती. हळूहळू ती पण त्याला साथ देत होती. दोघं आता एकमेकांना किस करण्यात गुंग होते. जसे दोघांचे श्वास जड झाले तसे ते बाजूला झाले. त्याने तिच्या कपाळाला त्याचे कपाळ टेकवले. तिच्या नाकावर नाक घासत. तू ऑफिसमध्ये तिला पाहिले. ती सोनल आहे. मला लहान बहिणीसारखी आहे. आणि लवकरच आपल्या साहिलसोबत लग्न करून ती आपल्या घरी येणार आहे तुझी देराणी म्हणून. देराणी ऐकताच काव्या सिद्धार्थला घट्ट मिठी मारते. तिला आता स्वतःचा खूप राग येत होता. मी यांना किती काय बोलले. ती रडतच त्याला सॉरी म्हणते. तो पण त्याची मिठी घट्ट करत तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. कारण आज सिद्धार्थला कळले होते की काव्याचे त्याच्यावर किती प्रेम आहे म्हणून. रडून रडून तिचा सुंदर चेहरा तिने खराब केला होता. तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो. टॉवेलने तिचा चेहरा क्लीन करतो. तिचे अस्ताव्यस्त झालेले केस नीट करतो आणि तिला उचलून रूममध्ये घेऊन येतो. तिला बेडवर झोपवतो आणि तो तिच्या शेजारी झोपतो. तशी काव्या पटकन त्याच्या मिठीत जाते. सिद्धार्थ पण तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. आज सिद्धार्थ खूप हॅपी होता. राहून राहून तिच्या कपाळावर तो किस करत होता. एकमेकांच्या मिठीत त्यांना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही. काव्याचे सोनलबद्दलचे गैरसमज तर दूर झाले. काव्याच्या भावना पण सिद्धार्थला समजल्या. पण सिद्धार्थ त्याचे प्रेम कधी व्यक्त करेल त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.